सर्वांना साष्टांग नमस्कार. जय नारायणी, जय विश्वकर्मा, जय ओबीसी, जय संविधान. आपला सेवक, संघर्ष यात्री, समाज यात्री राजेश पंडित रेणापूरकर नेहमीप्रमाणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शाखीय स्वराज समाज संघटन तसेच विश्वकर्मा वंशी समाज संघटन हे काळाची गरज या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी अंतःकरणापासून व्यक्त होण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. माझ्या मायबाप समाज बांधवांनो, माता भगिनी, समाजातील युवक युवती, समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ, विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजरत्न, समाजातील रणरागिनी या सर्वांना गृहीत धरून, समाजातील शेवटच्या घटकाला गृहीत धरून हा व्हिडिओ मी करत आहे. माझ्या प्राणप्रिय बांधवांनो, आपण आज खरोखरच सर्व शाखीय सोना समाज असेल किंवा विश्वकर्मा समाज म्हणून आपण एकसंघ येणं काळाची गरज या बाबतीत आज विचार व्हावा याच भावनेतून हा व्हिडिओ करत आहे. सर्व शाखीय सोना समाज संघटन हे विविध संघटना आणि संस्था मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर करीत आहात आणि ती केल्याचा आनंद देखील आपण सर्वजण घेतो आणि त्या प्रवाहामध्ये आपण देखील राहावं. आजही आपण काही संघटनेचं काम चालू असताना आपण तिथं आहोतही, परंतु अजूनही आपला सोना समाज असेल, सर्व शाखीय सोना समाज शाखेच्या जोखडातून बाहेर पडायला अजूनही तयार नाही. हे मात्र कुठंतरी थांबलं पाहिजे. सकल सोनार समाज म्हणून सोनार समाजाने एकसंघ एकत्रित आलं पाहिजे, हीच एक कळकळीची विनंती या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे. माझ्या प्राणप्रिय सोनार समाज बांधवांशी संवाद साधताना अनेकदा मी कधी जाहीर व्यासपीठावरून ज्या ठिकाणी व्यासपीठावरून संधी मिळते त्या ठिकाणी समाजाला, सर्व शाखीय सोनार समाजाने एकसंघ यावं यासाठी कळकळीचं आव्हान मी करत आजपर्यंत आलोच आहे, पुढेही निश्चितच करणार देखील आहे. तरी देखील सामाजिक भावनेतून आपण समाजाच्या व्यथा, समाजातील ज्वलंत प्रश्न या बाबतीत जागरूकपणे शाखाभेद बाजूला ठेवून समाज संघटित व्हावा, संघटितून समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत किंवा लागले जावेत यासाठी आपण सर्वांनी एकसंगतेनं, एकजुटीनं तो आवाज उठवला पाहिजे. समाज आणि समाजातील विविध संघटना आणि संघटनेचे नेतृत्व या बाबतीत अनेकदा समाजातूनच काही प्रश्नार्थक चिन्ह निर्माण देखील होतात. तो अमक्या शाखेचा आहे म्हणून आपण तिथं पाठीमागं जायचं का? तो तमक्या शाखेचा आहे म्हणून त्याच्यासोबत आपण काम करायचं का? ही जी भावना आहे, ही संकुचित वृत्ती आहे, ती कुठं तर थांबली पाहिजे. जो कोणी असेल तो समाज म्हणून समाजाला एकत्रित येण्याचं आव्हान करत असेल, विनंती करत असेल आणि विविध सामाजिक उपक्रमामधून सर्व शाखीय सोनार समाज म्हणून ठसठशीतपणे एखाद्या बॅनरखाली तो कार्यक्रम लावला जात असेल तर त्या ठिकाणी आपण त्या संघटनेचं नेतृत्व न पाहता, ती संघटना कुठल्या शाखेच्या अंतर्गत चालते हेही न पाहता, त्या ठिकाणी सोनार समाज म्हणून एकसंघतेचं जर आव्हान केलं असेल, सर्व शाखियांना जर ती विनंती केलेली असेल तर त्या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण देखील सक्रियतेनं सहभाग नोंदविणे ही खरोखरच काळाची गरज आहे. आज विविध ठिकाणी महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये अनेक संघटनेमध्ये सक्रियतेनं सहभाग नोंदवित आहेत. महिलांचा सन्मान अनेक संघटना करत आहेत आणि त्यात जर निश्चितच महिला आणि समाजातील युवक युवती यांना देखील सन्मानपूर्वक सामाजिक कार्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकीतून त्यांच्या खांद्यावर देखील दिली पाहिजेत.
समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ समाजातील मार्गदर्शक यांनी देखील खरोखरच समाजातील युवकांना देखील सामाजिक प्रवाहामध्ये येण्यासाठी अगदी प्रेमपूर्वक विनंती करून, आग्रहाची विनंती करून त्या सामाजिक प्रवाहामध्ये आणलं पाहिजेत आणि त्यांच्या खांद्यावर देखील सामाजिक प्रवाहाची जबाबदारी, सामाजिक कार्याची जबाबदारी दिली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं समाजामध्ये देखील नवीन नवीन नेतृत्व निश्चित तयार होतील. यासाठी समाजाच्या नेतृत्वाने समाजातील काही तळमळीने काम करणारे जे सामाजिक कार्यकर्ते असतील, समाज भगिनी असतील, समाजातील युवक असतील, यांना अगदी विश्वासात घेऊन संघटनात्मक जबाबदारी असेल किंवा सामाजिक विषयाची कुठलीही जबाबदारी असेल, सामाजिक प्रवाहामध्ये आपण एकत्रित बसून एकत्रित विचार करून आपण ह्या प्रवाहाला पुढे नेण्यासाठी, या सामाजिक प्रवाहाला पुढे नेण्यासाठी, सामाजिक प्रश्न सोडून घेण्यासाठी, सामाजिक प्रश्न समजून घेण्यासाठी आणि हे प्रश्न खरोखर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सोडून घेता येईल त्या त्या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊन एकजुटीनं एकमुखानं ते प्रश्न मार्गी लागावेत. यासाठी निश्चितच प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं हे सर्व यशस्वीपणे पुढे जाईल आणि समाजामध्ये देखील प्रश्न शिल्लक राहणार नाहीत. तो अमका तो तमका तसा आहे असं कुठेही न हे करता आपण एक सामाजिक भावनेतून समाज मनाने एकत्रितपणे, तो माझा भाऊ आहे, तो माझी बहीण आहे, तो माझा काका आहे, काकू आहे, मामा आहेत, मामी आहेत, तो दादा आहे, माझ्या वहिनी आहेत, या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक भावना, सामाजिक नातं जोपासलं पाहिजेत. माझ्या ताईंना सन्मान मिळाला पाहिजे, माझ्या आई समान त्या मातेला सन्मान मिळाला पाहिजेत, वडीलधाऱ्याला सन्मान मिळाला पाहिजेत. यासाठी स्वतःमध्ये सामाजिक जाणीव असलेलं सामाजिक मन प्रत्येकाच्या जवळ असणं गरजेचं आहे. संघटनेमध्ये समाज जोडण्यासाठी आपण सामाजिक आव्हान नेहमीच करत आहोत, परंतु या सामाजिक आव्हानाला प्रतिसाद कितपत मिळतो किंवा प्रतिसाद काही ठिकाणी मिळत नसेल तर त्या ठिकाणी देखील आपण नर्वस न होता आपलं सातत्यपूर्ण जे काम चालू आहे त्या कामाला पुढे नेण्यासाठी जो पाठीमागे आपण प्रामाणिक प्रयत्न करत होता तोच प्रयत्न पुढे देखील चालू ठेवलाच पाहिजेत असं माझं स्पष्ट मत असतं. अमक्यानं असं म्हणलं, तमक्यानं तसं म्हणलं म्हणून आपण हाती घेतलेला वसा, जो सामाजिक कार्याचा आपण हाती घेतलेला जो वसा असतो त्या वशाला कुठेही अर्धवटपणे न सोडता तो संकल्प पूर्णच केला पाहिजे. आणि समाजाची जी मागासलेपण आहे, समाजातील ज्या समस्या आहेत त्या व्यावसायिक असतील, सामाजिक असतील किंवा प्रत्येकाच्या समाज म्हणून एक कुटुंब आहे, समाज एक परिवार आहे, त्या परिवारात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी एकत्रित बसून दूर कशा करता येतील, समाजातील डबघाईला आलेल्या बांधवांना, समाजातील सक्षम आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या समाज बांधवाकडून काही प्रमाणात जमेल तशी मदत एक दानत्वाच्या भावनेतून झाली पाहिजेत. यासाठी समाजातील द्रष्टे, दानशूर, समाज मनाची एक मोठ्या मनाची माणसं त्यांच्याकडे आपल्या व्यथा देखील प्रामाणिकपणे व्यक्त केल्या पाहिजेत. त्यातून मार्ग निघत असतो. यासाठी आपण समाजाचं संघटन करत असताना सर्वांना समजून घेणं, सर्वांकडं या सामाजिक प्रवाहाची जबाबदारी, समाजामध्ये एकत्रित येण्याचा फायदा, समाज एकसंघ झाल्यानंतर समाजाचे शासन दरबारी असतील, प्रशासन दरबारी असतील, जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून घेण्यासाठी अडचण येणार नाही हा संदेश समाज मनापर्यंत पोहोचविण्याचं काम समाजातील तळमळीने समाज कार्य करणाऱ्या समाजकर्त्याचं असतं, हे सांगणं देखील गरजेचं आहे. आज अनेक संघटना आणि संस्था प्रामाणिकपणे अभिनंदनीय कार्य करीत आहात. त्यांना शुभेच्छा देणं हा देखील आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. संघटना कुठलीही असो, त्याचं कार्य चांगल्या पद्धतीने जर चालू असेल
त्यांच्याबद्दल अभिमान बाळगणं, त्यांचं अभिनंदन करणं, त्यांना कौतुकाची पाठ त्यांच्या पाठीवर देणं हा देखील आपल्या भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. यासाठी कोणाला नाव न ठेवता आपण पुढं जाणं. निंदक असतात, निंदक असायला पाहिजेत, निंदकाचे घर असावी शेजारी, या ब्रीद वाक्याप्रमाणे ते आपल्याला घडत असतं. तरी देखील आपण आपला जो हातखंडा आहे सामाजिक वसा पुढं चालवण्याचा, तो हातखंड कुठंही न थांबवता आपण प्रामाणिकपणे समाज हितासाठी, समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी, समाजाचं संघटन अगदी अंतःकरणापासून उभं केलं जावं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. समाजातील ज्येष्ठांचं सहकार्य, वरिष्ठांचं मार्गदर्शन, समाजातील युवकांचं सहकार्य आहे, समाजातील युवती असतील, समाजातील महिला भगिनी असतील, यांना देखील सामाजिक प्रवाहामध्ये बरोबरीनं सन्मान दिला पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं संघटन हे वाढीस लागतं. समाजामध्ये किंवा संघटनेमध्ये कार्य करत असताना आपलं पद हे कार्यकर्ता पद असलं पाहिजे. महत्त्वाचं पदाधिकारी होणं हेच प्रत्येकाला जर वाटत असेल तो गोड गैरसमज आहे. पदाधिकारी होणं हा सन्मान जरी असला तरीच तो काटेरी मुकुट देखील आहे, हे देखील आपण विसरता कामा नये. सन्मानाच्या त्या पदाला सन्मानपूर्वक आपल्याला न्याय देता आला पाहिजे. समाजाचं सन्मानपूर्वक संघटनेचं मिळालेलं पद आणि त्या पदाची प्रतिष्ठा आणि त्या पदाचं महत्त्व हे लक्षात घेणं प्रत्येक पदाधिकाऱ्याचं देखील काम असतं. पदाधिकारी होऊन मिरवण्यापेक्षा त्या पदाला न्याय कसा देता येईल, त्या पदाचं महत्त्व आणि त्या पदाला कशा पद्धतीनं पुढं न्यायचं आणि त्या पदाच्या माध्यमातून समाजाचे सामाजिक प्रश्न, समाजाचं संघटन, समाजातील महिला वर्ग, समाजातील युवती वर्ग आणि समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ यांचा मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन त्या संघटनेला पुढं नेणं, संघटनेची वाटचाल यशस्वी शिखराकडे कशा पद्धतीने होईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी एक सामान्य समाज बांधव आहे. याच भावनेतून मी आजपर्यंत अनेक संघटना आणि संस्थेचं जरी काम केलं असलं तरी आज देखील मला सन्मानानं समाजाचा सामाजिक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी आजही समाजामध्ये सन्मानपूर्वकच अनेक संघटनेसोबत काम करतो. अनेक संघटना आणि संस्था त्यांचे प्रमुख अतिशय प्रेमपूर्वक या माझ्यासारख्या सामान्य समाज बांधवाला सन्मानानं सोबत घेतात, हे मी माझे भाग्य समजतो. मी अगदी शून्य आहे, मी अगदी सामान्य आहे, तरी देखील समाजातील प्रतिष्ठित, राज्यभरातील प्रतिष्ठित संघटना आणि संस्था माझ्यासारख्या एका सामान्य सोनार समाज बांधवाला सोबत घेणं, माझ्यासारख्या एका विश्वकर्मी समाज बांधवाला विश्वकर्माच्या 5 असलेल्या पुत्रापैकी सगळ्या त्या ज्या संघटना आहेत विश्वकर्मा संघटनेच्या, विश्वकर्मा समाजाच्या ज्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेच्या प्रमुखाशी देखील माझं तेवढंच जिव्हाळ्याचं नातं आहे. सर्व शाखीय सोनार समाज संघटना त्याही संघटनेशी अतिशय बंधुत्वाचं, अगदी प्रेमाचं आणि अंतःकरणापासून त्यांच्याशी माझं नातं आहे. ते देखील मला तेवढ्याच प्रेमानं माझ्यासारख्या अगदी सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन, विश्वासात घेऊन सामाजिक कार्याची जबाबदारी, सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची जबाबदारी अनेक संघटनेच्या माध्यमातून मी आज तागात मी करत आलो आहे. पुढं देखील आपले हात पाय चालतात तोपर्यंत आपण ते काम केलंच पाहिजेत, याही मताचा मी आहे. यासाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या सर्व शाखीय सोनार समाज बांधव, विश्वकर्मा समाज बांधव आणि माता भगिनी या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की आपण आपापल्या भागामध्ये संघटनेचं रोपटण लावणं गरजेचं आहे. ज्या ज्या संघटनेचं आपण काम करत असत त्या संघटनेचं तो विस्तार व्हायला पाहिजे. आपल्यावर पदाची असलेली जबाबदारी त्याचा देखील विस्तार झाला पाहिजे. आपल्याला मिळालेलं पद आणि त्या पदाला देखील न्याय देता आला पाहिजे.
आपल्या माध्यमातून समाजाचं संघटन कसं होईल हे प्रत्येकानं विचार केला पाहिजे. यासाठी संघटन हे फार महत्त्वाचं आहे. जिसकी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी. आपण जर संघटितून सत्तेपर्यंत पोहोचू शकतो, परंतु आपलं संघटन हे होणं काळाची गरज आहे. आपली देखील माणसं राजकारणामध्ये ठसठशीतपणे दिसली पाहिजेत. आपण समाजकार्यामध्ये आज जरी सक्रियपणे दिसत असलो तरी आपली समाज बांधव, आपली माता भगिनी, आपल्यातील युवक, आपल्यातील युवती देखील राजकारणामध्ये सक्रियतेने सहभाग, ते पक्ष कुठले असो, विविध पक्षामध्ये आपली माणसं असली पाहिजेत. जर वाढप्या ओळखीचं असेल तर जेवायला बसलेल्या पंक्तीतल्या माणसाला आपल्या विश्वासाचा वाडेकरू कुणीतरी आहे असं निश्चित वाटत असतं. आवाज देऊन ते आपल्याला एखादी वस्तू, आपल्या ताटातलं एखादा पदार्थ कमी असेल तर निश्चित तो आग्रहानं आणून देत असतो. त्याच पद्धतीने आपली माणसं देखील सत्तेत असणं, सरकारमध्ये असणं आणि विविध ठिकाणच्या संस्था आणि या ठिकाणी असणं गरजेचं आहे. बरं, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा विधानसभा असेल, लोकसभा असेल, अशा विविध ठिकाणी आता सोनार समाजाची माणसं, सोनार समाजातील माता भगिनी, सोनार समाजाची तरुणी ह्या सक्रियपणे दिसणं आता गरजेचं आहे. म्हणूनच सांगतो, सर्वशक्ती सोनार समाज आणि विश्वकर्मा समाज या समाजातील तरुणांनी सामाजिक कार्याबरोबर राजकारणाकडे देखील वळलं पाहिजेत. यासाठी विविध पक्षाचं काम करत असताना आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाला न विसरता आपण देखील मोठे व्हा, समाजाला मोठं करा, समाजाचे प्रश्न सोडून टाका, हाच कळकळीचा एक संदेश या निमित्ताने मी देतो. निश्चितच अशाच प्रकारचा व्हिडिओ पुन्हा आपण करूयात. समाजाला प्रबोधन करण्याच्या दिशेनं, समाजाला मार्गदर्शन करण्याच्या दिशेनं समाजातील मार्गदर्शक मंडळी यांनी देखील पुढे येणं तितकंच गरजेचं आहे. समाजातील युवकांनी, समाजातील आपल्या तरुणांना सोबत घेऊन जे सामाजिक प्रवाहामध्ये त्यांच्या इच्छेनुसार काम करू इच्छितात त्यांना देखील सन्मानपूर्वक संघटनेची जबाबदारी देऊन सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडावं आणि समाजामध्ये वेगवेगळे उपक्रम कसे राबवता येतील, ते उपक्रम भले सामाजिक असतील, महिला वर्गांसाठी असतील, युवकांसाठी असतील, समाजातील तरुणीसाठी असतील, ते सर्व उपक्रम आपापल्या भागामध्ये राबवावेत. आणि राज्य सरकारच्या, जर आपण सोनार ओबीसी या प्रवर्गात येत असून ओबीसीसाठी काही विशेष काही राज्य सरकारच्या योजना असतील त्या देखील समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम समाजातील सामाजिक जाणीव ठेवून समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यानं सरकारच्या योजना आपल्या समाजापर्यंत पोहोचविणं आणि ती मिळवून देणं यासाठी प्रामाणिकपणे कटिबद्धतेनं प्रयत्नशील असलंच पाहिजेत. आणि ते लाभ आपल्या समाजाला मिळावेत यासाठी त्या बांधवाला सहकार्य किंवा मार्गदर्शन करत करत ते लाभ आपल्या पदरात कसे पाडून घेता येतील, आपल्या समाज बांधवांच्या पदरी कशी पडतील, हा देखील विचार होणं तितकंच गरजेचं आहे. संघटन करत असताना हे संघटनात्मक कार्यामधून समाजाला होणारे फायदे यासाठी आपण देखील महत्त्वाचा विषय हाताळला पाहिजेत. समाजाने देखील समाजकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजेत. त्या तळमळीनं काम करणाऱ्या समाजसेवकाला, समाजकर्त्याला किंवा त्या संघटनेच्या पाठीमागं सर्वच गोष्टीनं बळ देणं गरजेचं आहे. संघटना ही सक्षम असेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल किंवा नसेल, संघटनेचं नेतृत्व जर चांगल्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन काम करणार असेल तर समाजाने देखील त्या नेतृत्वाला पाठबळ देणं, त्या संघटनेला आर्थिक सहकार्य, त्या संघटनेला आपल्या समाज बांधवाची साथ, समाजातील ज्येष्ठांचं मार्गदर्शन, समाजातील महिला वर्ग, युवती वर्ग, युवक वर्ग यांना त्या संघटनेमध्ये येण्याविषयीचं प्रबोधन आणि संघटनेचा प्रचार, संघटनेचे ध्येय धोरणं, हे सर्व प्रचार आणि प्रसार या माध्यमातून समाज मनापर्यंत, म्हणजेच चांद्यापासून बांध्यापर्यंत विविध ठिकाणी विखुरलेल्या सर्व शाखी सोनार समाज बांधवापर्यंत संघटनेचे ध्येय धोरण राबविले पाहिजेत, तिथपर्यंत पोहोचविले पाहिजेत. यासाठी आज मी पुन्हा एकदा तळमळीनं आपल्याला एक कळकळीची विनंती करतो. बांधवांनो,
संघटन फार महत्त्वाचं आहे. समाज संघटन होणं काळाची गरज आहे. इतर समाज संघटनेच्या माध्यमातून संघटित होऊन आपल्या न्यायिक मागण्या आपल्या पदरात पाडून घेत आहेत. आपलं सर्व हक्काचं असताना आपल्या हातून जर जात असेल तर त्यावर देखील कटाक्षानं आपण जागरूक राहायला पाहिजेत. येणारी पिढी देखील आमच्या वडिलांनी किंवा वडिलोपार्जित आमच्या ज्या पूर्वजांनी आमचं हक्काचं आमचं साबीत ठेवण्यामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा होता असं त्यांनी म्हटलं पाहिजे. परंतु आज आपलीच बांधव काही संसारामुळं काही व्यवसायामुळं ज्या आज आपल्यावर होत असलेल्या आपल्या हक्काच्या लढाईमध्ये आपणच कुठेतरी मागे पडतो हे देखील खंत या ठिकाणी व्यक्त करणं गरजेचं आहे. आज माझं भागतंय, आज माझं सर्व काही व्यवस्थित आहे, मला काय गरज, मला संघटनेची काय गरज, असं देखील आपल्यातील काही समाज बांधवाला वाटत असेल. निश्चित आपल्यातली समाज बांधव मोठी व्हावीत, त्यांचा सर्वांचा सुखी संसार चांगल्या पद्धतीने पुढं जावा या बाबतीत कुणाचंही दुमत नाही. परंतु सामाजिक प्रवाहामध्ये समाजावर एखादा आघात होत असेल, समाजाला संविधानिक पद्धतीने जो अधिकार मिळाले असतील ते अधिकार आपल्यातून जात असतील किंवा ते अधिकार आपल्याकडून ओढवून ताणून घेतली जात असतील तर त्या ठिकाणी देखील सर्वांनी एकसंघ डोळ्यात तेल घालून एकत्रित येणं गरजेचं आहे हे देखील या निमित्ताने मी सांगतो. मित्रांनो, सांगण्यासारखं बरंच आहे, बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु जरा वेळेचं भान ठेवून आपण देखील या सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या संविधानिक अधिकारावर कुठं गदा येतो का, गदा आणला जातो का हे देखील डोळ्यात तेल घालून पाहिलं पाहिजे. जागरूकपणे ह्या राज्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी यावर देखील आपलं लक्ष असलं पाहिजे. आपल्याविषयी कुणी जर अपशब्द वापरून यांना काय कमी, यांचं काय चाललंय, यांना आवश्यकता कशाची आहे, समाज हा सक्षम समाज, मग यांना शासनाच्या योजनेचा गरज काय, इथपर्यंत आज काहींची मजल चाललेली आहे. या बाबतीत देखील अजूनही माझा गावगाड्यात राहणारा बाराबुलतार सोनार समाज गावगाड्याच्या कचाट्यात तर आहेच, पण अनेक शासकीय योजनेपासून वंचित आहे हे देखील सांगताना मनाला वेदना होतातच. समाजातील सर्वच समाज व्यवस्थेने शासनाचे लाभ घेतलेच असतील अशात लाभ मुळीच नाही. अनेकांना शासनाच्या योजना कधी येतात कधी जातात हे देखील माहीत होत नसतं. आपण प्रत्येकजण आपापल्या व्यवसायामुळं आपापल्या व्यवसायातच गुंतून राहतो, परंतु ज्या ओबीसी प्रवर्गाला म्हणजे सोनार समाजाला शासनाकडून मिळणाऱ्या ज्या सवलती, ज्या आमच्या सोनार समाजातील माता भगिनींना मिळणाऱ्या सवलती, ज्या बाराबुलतार समाजातील आमच्या माता भगिनी किंवा समाज बांधवाला मिळणाऱ्या सवलती त्या देखील अजूनही आम्हाला पूर्णपणे मिळतात अशातला भाग नाही. यासाठी आपल्यातली नेते मंडळी, आपल्यातले जाणकार मंडळी या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत खरोखरच माहिती करून देतात का, त्याचा फायदा मिळवून देतात का, हा देखील आता विषय महत्त्वाचा आहे. यासाठी समाजाला शासनाच्या योजना हे माहिती करून दिल्या पाहिजेत आणि त्या मिळवून घेतल्या पाहिजेत. यासाठी तो लाभ घेण्यासाठी ज्या ज्या प्रक्रिया आहेत, ज्या ज्या प्रक्रियेतून आपल्याला जायचं असतं त्या प्रक्रिया पूर्ण कशा करता येतील यासाठी समाजातील ज्येष्ठांनी किंवा त्या क्षेत्रातील मार्गदर्शकांनी समाज बांधवांना किंवा माता भगिनींना त्यावर मार्गदर्शन करून या सर्व योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि पुन्हा एकदा सामाजिक विषयावर, संघटनात्मक विषयावर समाजाने एकसंघ होणं काळाची गरज, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि पुन्हा एकदा तुमचाच राजेश पंडित रेणापूरकर आजच्या या व्हिडिओतून आजच्या पुरती रजा घेतो. निश्चितच पुन्हा एकदा भेटू आणि एक विनंती करतो, माझं संघर्ष यात्री हे चॅनल आहे, संघर्ष यात्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सामाजिक जाणीवेनं पोटतिडकीनं अशाच असलेल्या पोस्ट, समाजाला जागृती करणाऱ्या पोस्ट, समाजामध्ये समाज प्रबोधन आणि समाजाचा प्रचार, संत शिरोमणी नारायणी महाराज, प्रभू विश्वकर्मा भगवान, कालिका माता यांना सर्वांना स्मरून या ठिकाणी हा व्हिडिओ केलेला आहे. सर्व देवदेवतांचा या ठिकाणी मी नमन करतो, त्यांना साष्टांग प्रणाम करतो.
समाजातील आणि देशभरातील सर्वच महामानव महापुरुषांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.